केल्यानंतर त्या अलंकापुरीची यात्रानंतर काय होतं, स्वतःचाही उद्धार होतो. हा विचार आपण नाही, हा विचार कितीतरी दिवसापूर्वी, नवे कितीतरी युगापूर्वी रावणानं सुद्धा केला की. रावणानं स्वतःच्या कुळाचा उद्धार व्हावा हा विचार केला, पण माणूस आपल्या कुळाचा उद्धार व्हावा हा विचार करत नाही. ही फार फार दुर्दैवाची गोष्ट आहे. काय नाथ रामायणामध्ये नाथ बाबा गोड ओवी लिहितात. मी पंचवटी सन्मुख जाता, एकला पाविजे सायुज्यता, सकळ कुळ उद्धारणार्था सीता तत्वत चोरून आणली. की महाराज म्हणतात, रावण पंचवटीच्या समोर गेला, पण त्याला असं वाटलं तिथं जर आपण सीता आईसाहेबांना वश करायला जाऊ तर इथं आपलं प्रभू श्रीरामांचं आपलं युद्ध होईल, आपल्याला एकट्याला सायुज्यता मोक्ष. पण हिला जर पळवून नेलं आणि पळवून नेल्यानंतर ज्यावेळेस आईसाहेबांना सोडवण्यासाठी भगवंताचं आपलं युद्ध होईल ना, त्यावेळेस आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार होईल. मग रावण आपल्या कुळाचा उद्धार व्हावा असा जर विचार करत असेल तर मला जर आपल्या कुळाचा उद्धार व्हावा हा जर विचार करायचा असेल, नवे तो उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, आम्हाला अलंकापुरीची यात्रा करावी लागेल. मग अलंकापुरीची यात्रा केल्यानंतर पुण्य मिळतं, स्वतःला मिळतं, घरच्यांना मिळतं, कुळही पवित्र होतात. मग अलंकापुरीची यात्रा केल्यानंतर अजून काय होतं तर आपण भगवंताला आवडायला लागतो. म्हणून महाराज सांगतात की अलंकापुरीची यात्रा करणारे जे भक्त आहेत ना, जे वारकरी आहेत ना, ते वारकरी त्यांना तर पुण्याची प्राप्ती तर होतेच, पण ते भगवान पंढरीश पांडुरंगाला आवडते होतात, लढिवाळ होतात. म्हणून यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. आणि मग ही अलंकापुराची यात्रा नेमकी कुणी चालू केली, अभंगाचं द्वितीय चरण. पांडुरंग प्रसन्नपणे, 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 पांडुरंग प्रसन्नपणे. द्विधल ज्ञान हे ज्ञाना, द्विधल ज्ञान हे ज्ञाना, द्विधल दान हे ज्ञाना, द्विधल दान हे ज्ञाना, द्विधल दान हे ज्ञाना, द्विधल दान हे ज्ञाना. पांडुरंग प्रसन्नपणे, पांडुरंग प्रसन्नपणे, दिदले दान हे दाना, दिदले दान हे दाना, दिदले दान हे दाना, दान हे दाना, दिदले दान हे दाना, दिदले दान हे दाना. पांडुरंग प्रसन्नपणे, पांडुरंग प्रसन्नपणे. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात, मग ही अलंकापुरीची, ह्या आळंदीची वारी नेमकी कुणी चालू केली तर महाराज सांगतात, पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान हे ज्ञाना. काय
ही आळंदीची यात्रा नेमकी कुणी चालू केली तर ही यात्रा महाराज म्हणतात कुणी चालू केली तर साक्षात जगाच्या मालकानं चालू केली. पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ही आळंदीच्या एकादशीचा मान कुणाला दिला? हा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना दिला. मग साक्षात हा भगवंतानं ज्याला मान्य केलंय त्यांची जर सेवा आपण केली तर आपण भगवंताला का आवडणार नाही? साक्षात भगवंताने ज्यांचं मोठेपण मान्य केले त्यांची जर सेवा आपण केली तर नक्कीच आपण भगवंताला आवडू. मग ही आळंदीची यात्रा कुणी चालू केली? मी म्हटलं भगवंतानं चालू केली. याला अलंकापूर असं म्हणतात. या अलंकापूरची यात्रा भगवंतानं चालू केली. कशी 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 महाराज म्हणतात की कार्तिक वारी शुद्ध एकादशी, कार्तिक वारी शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरशी, पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्ष निर्धारीसी, दुसरी कृष्ण पक्ष निर्धारी, तुझ दिधली असे, तुझ दिधली असे, तुझ दिधली असे, तुझ दिधली असे. भगवंतानं साक्षात संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हे वारीचं दान टाकलं. कसं टाकलं? महाराज सांगतात कार्तिक मासी शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्ष निर्धारीसी, तुझं दिधली असे. भगवंतानं साक्षात हे कार्तिक वारीचं जे कार्तिक महिन्यातली दुसरी एकादशी, दुसऱ्या पक्षातली एकादशी, त्या एकादशीच्या वारीचं दान संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अर्पण केलं. म्हणून ही अलंकापुरीची यात्रा कुणी केली चालू तर भगवंतानं चालू केली. मग अशी ही अलंकापुरीची यात्रा नेमकी का करायची? मग अलंकापुरीची यात्रा चांगली आहे म्हणजे पंढरपूरची यात्रा वाईट आहे असा अर्थ आहे का? पण महाराज सांगतात की बाबा सगळ्यात मोठं काय आहे? पहिलं वैकुंठ, दुसरं काय आहे? भूवैकुंठ. पण या वैकुंठापेक्षा आणि भूवैकुंठापेक्षा सुद्धा ज्या आळंदी क्षेत्राची थोरी फार मोठी आहे ती थोरी कशी? अभंगाचं तृतीय चरण. भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, त्याहून थोर महिमाया, 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 त्याहून थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, पांडुरंग दिलेला महाराज म्हणतात या आळंदी क्षेत्राचं, या लंकापुराचं महात्म्य महाराज म्हणतात. भूवैकुंठ ज्याला आम्ही पंढरपूर असं म्हणतो ना, त्या पंढरपूर पेक्षा सुद्धा काय आहे? कणभर थोडं काकणभर काय आहे? जास्तच आहे. पंढरपूरच्या बाबतीत जर विचार केला ना, पंढरपूरच्या बाबतीत विचार केला तर पंढरीचे पांडुरंग परमात्मा आम्हाला विविध धर्माची अनेक माणसं एकत्र आणणारा, माणसं जोडणारं साधन वाटतो. मग पंढरपूरच्या बाबतीत माणसं जोडणारं साधन असा जर महिमा पंढरपूरचा होत असेल ना, तर आळंदीच्या बाबतीत माणसाला माणूस म्हणून बनवणारं साधन, माणसं जोडण्यासाठी आधी माणूस बनला पाहिजे. आणि माणूस कधी म्हणून अहंकार गेला. तुका म्हणे अहंकार जर घालवायचा असेल ना तर आम्हाला आळंदीची यात्राच करावी लागेल. म्हणून महाराज सांगतात भुईवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमाया.
ज्याला देवानं मान्य केलंय. हे पंढरीहूनी सोपे, हे पंढरीहूनी सोपे, जनाची हरावया पापे, जनाची हरावया पापे, कलिकाळ कोपलिया काठे, कलिकाल कोपलिया बापे, आयाचे निदर्शने, आया चाले अलंकापुरेस, आयाचे निदर्शन, आयाचे निदर्शने. पंढरपूर वरून कणभर का वायना आळंदीचा काय क्षेत्रा. हा, ज्या संतांना देवानं मान्य केले. एक बोलू, लोकमान्य असणं काही महत्वाचं नाही, देवमान्य असणं महत्वाचे. हा, आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय जोग महाराजांकडे ज्यावेळेस मुंबईचे काही मंडळी आम्हाला तुमची कीर्तन सेवा पाहिजे असं ज्यावेळेस त्यांच्याकडं मागणं टाकलं, त्यावेळेस यावेळेस आळंदीची वारी असते, मला ते शक्य नाही म्हणून ते टाळलं. त्यावेळेस लोकमान्यांचं पत्र आणलं, पत्र दाखवलं, त्यावेळेस जोग महाराजांनी कराऱ्यापणे उत्तर दिलं, मी कुठल्याही लोकमान्याचं ऐकत नसतो, मी फक्त देवमान्याचं ऐकत असतो. म्हणून ज्या संतांना देवानं मान्य केले अशा संतांची जर तुम्ही आम्ही सेवा केली ना, तर नक्कीच आपणही त्या भगवंताला प्रिय होऊ. म्हणून महाराज सांगतात, त्या साधू संतांचं भजन करत करत त्यांच्या वारीला आपण गेलं पाहिजे आणि हे वारीचं पुण्य आपण पदरात पाडून घेतलं पाहिजे. विठोबा रखुमा, 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 रखुमाई, पार घुमाई, 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 हरी गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरुराम महाराज, हरे हरे महादेव. विठो पार घुमाई. यात्रे अलंकापुरा येती ते ते आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञाना, भूवैकुंठ पंढरपुरा हा त्याहुनी थोर महिमाया, पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञाना. म्हणून महाराज सांगतात, आळंदीची जर वारी केली ना, तर भगवंताला पंढरपूरची वारी केल्यापेक्षाही जास्त तुम्ही आवडायला लागाल. पण का? कारण भगवंताला हा स्वतःच्या भक्ताचा महिमा कानानं ऐकायला जास्त गोड वाटतो. हा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे भगवंताला आवडतं. आवडे देवाचे कुठला प्रकार? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवांचा. ज्याच्या हृदयामध्ये त्या साधू संतांविषयी, भगवंताच्या भक्तांविषयी कळवळ आहे, असा भक्त कुणाला जास्त आवडतो? भगवंताला जास्त आवडतो. म्हणून महाराज सांगतात, वारी तुम्ही निश्चित केल्याशिवाय राहू नका. हा मग ही वारी कुणी कुणी केली हो? ही वारी फक्त सर्वसामान्य माणसांनाच करायला लावली असं नाही. हा, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, या ज्ञानाप्रमाणे अनेक साधू संतांनी अगदी प्रतिवर्षीप्रमाणे
न विसरता अगदी आपल्या परमार्थिक अवस्थेची जाण ठेवून त्या अलंकापुरीची त्या आळंदीची वारी प्रत्येक वर्षी केली आहे हे अभंगाच्या महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. निळा म्हणे जाणून संत, 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 निळा म्हणे जाणून संत. धावत येती प्रतिवर्षी, धावत येती प्रतिवर्षी, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे येती प्रतिवर्षी धावत येते प्रतिवर्षी, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. दिधले दान, दान हे दान, दान, दान दिधले दान, दिधले दान हे दान, पांडुरंग प्रसन्नपणे, पांडुरंग प्रसन्नपणे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात काय, निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. मग ही आळंदीची वारी कोणत्या संतांनी ही अजिबात चुकू दिली नाही 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 नाही. परमार्थामध्ये जाण असणं फार महत्वाचे महाराज. निळा म्हणे जाणोनी संत, कुठली जाण? अलंकापुरीच्या यात्रेचं पुण्य ही जाण. परमार्थामध्ये जाण असणं फार महत्वाचं आहे. आपल्या परमार्थाची स्थिती नेमकी कुठं आहे, माणसाला कुठं थांबावं कुठं थांबू नये, काय बोलावं काय बोलू नये, कोणाशी बोलावं कोणाशी बोलू नये, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय प्यावू नये, हे जर परमार्थामध्ये येऊन जर कळलं नसेल तर महाराज सांगतात त्याचं आयुष्य काय आहे. मग हाच विवेक कुठं आल्यानंतर जागा होतो. संतांपशे चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. म्हणून महाराज म्हणतात यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला. अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय महाराजांनी तीन प्रश्नांची उत्तरं तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेली पाहायला मिळतात. पहिला प्रश्न, आळंदीला अलंकापूर असं का म्हटलं जातं. दुसरा प्रश्न,
ही आळंदीची यात्रा नेमकी कोणी चालू केली आणि ही आळंदीची यात्रा याच्या आधी कोणी कोणी केली? मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर अभंगाच्या माध्यमातून ही आळंदीची वारी अलंकापूर का म्हटलं जातं? कारण कुबेरजींनी स्वतःची अलकावती नगरी या ठिकाणी आणून स्थित ठेवली. जो माणूस देवाचा खजिना सांभाळू शकतो त्याही माणसाला त्या खजिन्याचा क्षय होतोय अशी भीती वाटल्यानंतर ते धन अक्षय ठेवण्याचं आणि त्याचा क्षय होऊ न देण्याची ताकद जर आळंदीमध्ये असेल, म्हणून आळंदीची यात्रा आम्ही निश्चितपणे केली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात यात्रे अलंकापुरा येती असं म्हणण्यापेक्षा आता आपण यात्रे अलंकापुरा जाती. एका बाजूला निळोबारांनी सांगितले की बाबांनो, जे जे अलंकापुराला आळंदीला येतात ना ते भगवंताला अतिशय प्रिय असतात. त्याच पद्धतीनं आता मग आम्ही जर भगवंताला प्रिय व्हावेत असं जर आम्हाला वाटत असेल ना, तर आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला त्या वारी करावी लागेल. का? कारण आम्ही लोकांना प्रिय होऊन काही फायदा नाही, कारण लोक आमचा उद्धार करू शकत नाही. आणि साधू संत हे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. या साधू संतांची थोडी फार मोठी कल्पना करा. तुम्ही आळंदीच्या वारीला गेलेत, भली मोठी रांग आहे. भल्या मोठ्या रांगेमध्ये तुम्ही इंद्रायणी मातेचं आता स्नान केलं आणि त्या रांगेमध्ये जाऊन तुम्ही उभा राहिला माऊलींच्या समाधी समोर आला आणि तुमच्या आजूबाजूला आता कुणीच नाही अशी कल्पना करा. माऊलींच्या समाधीला एखादं लहान लेकरू गर्दीमध्ये आईपासून आता बाजूला जावं अशा अवस्थेत मध्ये माऊलींच्या समाधीला तुम्ही मिठी मारा आणि मिठी मारल्यानंतर स्वतःच्या मनामध्ये निर्माण होणारं जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्याचा विचार करा. महाराज सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. त्या संतांना जर आपण मिठी मारली, त्यांचं जर आलिंगन दिलं तर काय उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडील. माणूस माणसाला जर शरण गेला, वारीला जाणं म्हणजे नेमकं काय? तर त्या साधू संतांना शरण जाणं म्हणजे वारीला जाणे. वारीला गेल्यानंतर रोज फोमच्या गादीवर झोपणारा माणूस सुद्धा काय होतो? जिथं जागा मिळेल तिथं आपली वळकटी सोडतो आणि तिथं झोपतो ना. वारीला जाणं म्हणजे नेमकं काय? तर स्वतःचा आपला अहंकार बाजूला सारून माऊलीमय होणं म्हणजे वारीला जाणे. वारी म्हणजे काय? तर स्वतःच्या ठिकाणचा अहंकार नाहीसा होणं म्हणजे आयुष्याची वारी सफल होणं आहे. आणि हा अहंकार नाहीसा करायचा असेल तर हा अहंकार नाहीसा करण्याची ताकद माऊली महावैष्णव ज्ञानोबराय गोड ओवी लिहितात. अहंकार जावा असं जर वाटत असेल ना, विचारुणी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, आपणी स्वस्ती सही जे आपण केली. आम्हाला स्वहिताचा विचार करावा लागेल आणि तुमच्या आमच्या स्वहिताचा विचार फक्त आणि फक्त वारीमध्येच आहे. इतरत्र तुमच्या आमच्या स्वहिताचा विचार वारीत आला की माणूस नम्रच होता काही म्हणा, आणि वारीत येऊन जर तुमच्या ठिकाणी नम्रपणा राहिला नसेल तर वारीत येऊनही तुमचा काही फायदा. वारीत येऊन तुमच्या ठिकाणी जर तसाच ताठा राहिला, जे लाटणे ऐसे ना लवे, जे पाथरू जेवी ना द्रवे, गुणियासी नागवे फुंडसे जैसे. महाराज गोड वर्णन करतात की लाटणं त्या लाटण्याला किती वाकवल्यानंतर ते लाटणं वाकेल? ते म्हणतं मोडेल पण वाकणार नाही. वारीत आल्यानंतर तुमचा आमचा हा ताठा हा अहंकार जातो. म्हणून महाराज सांगतात नम्र होणं म्हणजे आयुष्याची वारी सफल करणं. अलंकापुरीची वारी म्हणजे नेमकं काय? आमच्या आयुष्यातला अहंकार जाणं म्हणजे अलंकापुरीची वारी सफल करणे. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला हेच सांगितलं. काय बाबा, तीळ मात्र जरी होय अभिमान. महाराज सांगतात की थोडा जरी अभिमान झाला ना, मेरू तो समान भार देवा, तो भगवंताला एखाद्या पर्वताच्या भारा एवढा असतो. म्हणून माझ्याकडे येताना कसं या की बाबांनो, तुमचा नम्रपणा. एक बोलू, आपण जर त्यांच्याकडे आपला अहंकार सांडून त्यांच्या वारीला जर गेले ना, तर भगवंताला आपण आवडतो. नवे ते आपल्याला आपणा सारिखे करीती नाही, काळ वेळ तया लागी, ते आपल्याला त्यांच्यासारखे करून ठेवतात. पहा, एक भला मोठा माणूस आहे, श्रीमंता घरचा माणूस आहे, आणि तो श्रीमंता घरचा माणूस रस्त्यानं चालत असताना पायी चालत होता. गाडी बंद पडली, रखरखत ऊन होतं, आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये रस्त्याच्या कडेनं तो पायी 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 चालत चालला होता. तहान लागली, बाटलीही जवळ नव्हती पाण्याची. काय करावं काही सुचत नव्हतं. शेजारी एक खळखळ वाहणारी नदी होती, आणि त्या नदीचं पाणी एवढं स्वच्छ होतं की त्या स्वच्छ पाण्याकडे पाहून
त्या माणसाला असं वाटलं, या नदीच्या पाण्याने माझी तहान काय करू शकते, शमवू शकते, या नदीच्या पाण्यानं माझी तहान भागवू शकते. म्हणून त्या माणसानं काय केलं, हा श्रीमंत घरचा होता, धनाचा प्रचंड अहंकार होता. तो माणूस गेला, त्या नदीच्या पाण्याजवळ गेला आणि नदीच्या पाण्याजवळ जाऊन तो त्या नदीच्या काठी असा ताटपणे उभा राहिला आणि ताटपणे नदीच्या काठावर अगदी कॉलर टाईट केली आणि कॉलर टाईट करून तो त्या नदीतल्या पाण्याला संबोधून असं सांगतोय, ए पाण्या, तुला समजत नाही का, मला तहान लागली. कोण म्हणतंय? तो श्रीमंत घरचा माणूस त्या नदीतल्या पाण्याला संबोधून असं सांगतोय, पाण्या, तुला समजत नाही, मला तहान लागली. एवढं रखरखत ऊन आहे, रोज माझ्या आजूबाजूला असंख्य पाणी असतं जे शुद्ध असतं, पण आज मला तुझं पाणी पिण्याची प्रचंड गरज आहे, तुला समजत नाही, मला तहान लागली. त्यावेळेस ते नदीतलं पाणी हा त्या माणसाला उद्देशून गोड गोड सांगते, बाबा रे, तुला जर माझं पाणी प्यायचं असेल ना, तर तुला काय करावं लागेल, तुला जर माझी प्राप्ती जर करून घ्यायची असेल ना, तुला असं ताट राहून फायदा नाही. तुला जर माझ्या नदीचं पाणी प्यायचं असेल तर तुला खाली वाकावं लागेल, तुला मला ओंजळीत प्रेमानं घ्यावं लागेल आणि मग ती ओंजळ प्रेमपूर्वक स्वतःच्या ओठाजवळ न्यावी लागेल आणि मग ते पाणी प्यावं लागेल. एक बोलू, जीवनाचा सिद्धांत आहे, थोडं नम्र झालं ना की सगळं आपोआप मिळतं. जीवनाचा सिद्धांत काय आहे? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. थोडं नम्र झालं ना आपोआप मिळतं. वारी आम्हाला हीच शिकवते की बाबांनो, थोडं नम्र व्हा, सगळं आपोआप मिळेल. हा, भगवंतानं प्रत्येक योजना तुमच्यासाठी आखून ठेवली आहे. मग ती जर योजना तुमच्या पदरात अगदी प्रसन्नपणे चैतन्यपूर्वक पाडून घ्यायची असेल ना, तर काय करावं लागेल? आम्हाला वारी करावी लागेल. म्हणून यात्रे अलंकापुरा येती आणि ते भगवंताला आवडतात. हा, भगवंताला ते आवडल्याशिवाय राहत. हा, ते जर आपण जर एकदा देवाच्या प्रिय झालो ना, की महाराज सांगतात की कधीतरी देवानं म्हणावं की बाबा गोड दिसतोय, गोड हसला बरं का. लोकांचं मानणं मी मगाशी म्हटलं, काळानुसार वेळेनुसार स्थळानुसार बदलणारे दोन मित्र आहेत, रस्त्यानं चालले. रस्त्यानं दोन मित्र चालत असताना कुठे चालला? अमुक अमुक गावी चालला. हा, काय काम आहे? अमुक काम आहे. मीही त्या गावी चाललो, आपण दोघं सोबत प्रवास करू. पण एक आहे, त्यातल्या एक जणाकडं घोडा होता आणि एक जण पायी चालत होता. एक जणानं घोड्यावर स्वतःची वळकटी मांडली होती, घोड्यावर बसला होता आणि रस्त्यानं प्रवास चालू झाला होता. पण दुसरा माणूस त्यानं स्वतःची सगळी वळकटी स्वतःच्या डोक्यावर घेतली होती आणि ते ओझं घेऊन प्रवास करत होता. दिवसभर ज्यावेळेस हे दोघं चालायची आणि दिवसभर चालत असताना आजूबाजूची लोक ज्यावेळेस त्यांना पाहायची ना, त्यावेळेस आजूबाजूची लोक त्या दोघांकडे पाहून चर्चा करायची. काय चर्चा करायची? बाबांनो, ते घोड्यावर जे चाललंय ना, ते मालक असलं पाहिजे आणि जे वळकटी डोक्यावर घेऊन चाललंय ना, ते त्या मालकाचा नोकर असला पाहिजे. लोकांचं म्हणणं सांगतोय मी. हा, काय की जे घोड्यावर बसून चाललंय ते मालक असलं पाहिजे आणि जे वळकटी घेऊन डोक्यावर चाललंय ना, ते त्या मालकाचा नोकर असला पाहिजे. ज्यावेळेस संध्याकाळी हे कुठंतरी 20व्याला थांबायचे ना, 20व्याला थांबल्यानंतर ज्यावेळेस घोड्यावरचा माणूस घोड्यावरून खाली उतरायचा, हा, आणि त्या घोड्याचा अंग खाजवत राहायचा, म्हणजे त्याला खरारा करणं असं म्हणतो. त्या घोड्याचा खरारा करायचा आणि जो दिवसभर स्वतःचं ओझं डोक्यावर घेऊन चालायचा ना, तो निवांत स्वतःची वळकटी आंधरायचा आणि त्याच्यावर आडीवर आडी पाय देऊन तो झोपायचा. आणि ज्या अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस दिवसभर त्यांना पाहणारी लोक संध्याकाळी पाहायची ना, त्यावेळेस लोक म्हणायची, ते घोड्याला खरारा करतंय ना, ते नोकर असलं पाहिजे आणि जे वळकटीवर शांत झोपलंय ना, ते मालक असलं पाहिजे. दिवसभर ज्यावेळेस दोघं चालायची त्यावेळेस लोक म्हणायची घोड्याचा मालक आहे आणि वळकटी डोक्यावर घेतलेलं काय आहे? नोकर आहे. आणि रात्री ज्यावेळेस लोक यांना पाहायची त्यावेळेस घोड्याला खरारा करतय ते नोकर आहे आणि वळकटीवर झोपलंय ना, ते मालक आहे. लोकांचं मानणं हे काळानुसार वेळेनुसार बदलणार आहे. म्हणून लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य होण्याचा आम्ही प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज, देवमान्य व्हावं असं जर वाटत असेल ना, तर काय करावं लागेल? आम्हाला देवाला जे आवडतं ना, ते त्याला द्यावं लागेल. मग देवाला काय आवडतं? देवाला त्याच्या भक्ताची वारी केलेली आवडते. म्हणून महाराज सांगतात, देवाला जर आवडतं व्हावं असं जर वाटत असेल तर आम्हाला आळंदीची वारी केली पाहिजे, तर आम्हाला सासवडची वारी केली, तर आम्हाला देहूची वारी केली, तर आम्हाला त्र्यंबकेश्वरची वारी केली पाहिजे. या सगळ्या संतांच्या वाऱ्या जर आपण केल्या ना,
तर या सगळ्या संतांच्या वाऱ्या हा भगवंताला अतिशय प्रिय आहेत. म्हणून देवाला आपण कसं आवडेल या दृष्टीने तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, विषय तो त्यांचा करीती सकळ हेची माझी हित, करीती सकळ. ज्यावेळेस आम्ही वारी करू ना त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो देवा ना आज माझ्या आयुष्यामध्ये ही अडचण आहे बरं का, आणि त्या अडचणीला तुला उभं राहावं लागेल हे ठामपणे सांगण्याचा अधिकार आम्हाला त्याच वेळेस प्राप्त होऊ शकतो ज्यावेळेस आम्ही भगवंताला आवडेल अशी भक्ती करू त्यावेळेस. मग भगवंताला नेमकं काय आवडतं? मी मगाशी म्हटलं भगवंताला त्याची भक्ती एक वेळ डावलली तरी चालेल, पण भगवंताला त्याच्या भक्ताची भक्ती हा फार आवडते. आणि त्या भक्ताची भक्ती जर आम्ही जर केली ना तर महाराज सांगतात काय होतं की एक बोलू की आमच्या निळा म्हणे जाणोनी संत धावत येती प्रतिवर्षी. संतांनी त्या आळंदी वारीचं महत्व जाणून घेतलं आणि परमार्थामध्ये जाण असणं फार महत्वाचं आहे. आणि ही जर जाण नसेल तर महाराज सांगतात तुमच्या आमच्या परमार्थाची किंमत काय आहे? शून्य शून्य शून्य. हा एक बोलू परमार्थ करत असताना वारीला जात असताना सगळ्यांच्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जर आपण पाहिले तर सर्वसामान्य माणसं एवढ्या लांब चालत जाऊन काय मिळतं? पहिला प्रश्न एवढ्या लांब चालत जाऊन काय मिळतं? काय तिथली अस्वच्छता. दुसरा प्रश्न सुशिक्षित म्हणवणारे जे स्वतःला सुशिक्षित म्हणवतात. एक बोलू शिक्षण माणसाला त्याच्या पुढे जाऊन बोलू जे माणसाला हुशार बनवतं ते खरं शिक्षण नाही, जे माणसाला शहाणं बनवतं ते खरं शिक्षण. स्वतःला सुशिक्षित हुशार बनवणारे असं म्हणतात की वारीला जाऊन काय मिळतं? वारीला जाऊन फक्त पायपीट होते. बाबा वारीचं पुण्य काय आहे किंवा वारीचं फळ काय आहे किंवा वारीमध्ये काय आनंद आहे हे तुला समजायचं नाही. तू रोज जॉगिंग करणारा हा फार मोठं आश्चर्य. कलयुग फार 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 आघोरी काय आहे? लोक घरापासून 10 किलोमीटर जिम आहे, 10 किलोमीटर घरापासून जिम आहे, घरापासून 4 व्हीलर मध्ये बसतंय, जिम मध्ये जाते, घरापासून 4 व्हीलर मध्ये जाते जिम पर्यंत आणि तिथं जाऊन सायकल चालवते. मग त्यापेक्षा 10 किलोमीटर चालत गेला आणि जिमच्या भिंतीला फक्त हात लावून जरी माघारे आला ना तरी तुझा व्यायाम होणारच आहे की. हा तू जॉगिंग करणारा तुम्हाला वारीचं पुण्य काय किंवा वारीमध्ये काय मजा आहे हे लक्षात यायचं नाही. आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, आलासी आकारा मुचिया गाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची तुका म्हणे भिडा भक्तीची तुका म्हणे भिडा भक्तीची, तुका म्हणे भिडा भक्तीची. नाही आनंदाची जोडा, सांगती गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. महाराज सांगतात त्या वारीच्या आनंदाला नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. हा आलासी आमुची आकारा तुका म्हणे भिडा भक्तीची. की काय त्या ठिकाच्या आनंदाला पारावार नसतो. म्हणून आळंदी पंढरीची वारी प्रत्येकानं केली
पाहिजे. आणि आळंदी पंढरी हा इतर वेळेस तुम्ही सहल म्हणून जर गेले ना हा तर तुम्हाला वारी घडेल का काही लोक विचारतील. सहल म्हणून जर गेले तर वारी तुम्हाला घडणार नाही नाही नाही. का? कारण त्या स्थितीला एक विशेष महत्व असतं आणि त्या स्थितीच्या विशेष स्थितीला जर तुम्ही गेला तर ते वारीचं पुण्य तुमच्या आमच्या पदरात पडेल. म्हणून प्रत्येकानं आयुष्यात येऊन आपल्या आयुष्याची वारी जर समृद्ध व्हावी असं जर माणसाला वाटत असेल ना तर आयुष्यात येऊन एकदा तरी आळंदी पंढरपूरची वारी तुम्ही आम्ही केली पाहिजे. एकदा तरी देहूची वारी तुम्ही आम्ही केली. एकदा तरी त्र्यंबकेश्वरची वारी तुम्ही आम्ही केली पाहिजे. ह्या जर वाऱ्या केल्या तर आमच्या आयुष्याची वारी. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे इथपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि ती पोचावी असं जर वाटत असेल ना तर निळोबारांनी जे सांगितले बाबांनो काय करा, यात्रा करा, वारी करा. कुठली करा? अलंकापुराची तुम्ही यात्रा करा. त्या अलंकापुराची यात्रा जर केली तर तुमच्या पदरात काय फळ होणार आहे? तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे. त्या अलंकापुराची जर यात्रा जर तुम्ही केली, वारी जर केली तर भगवंताचे तुम्ही आवडते होणारे, भगवंताचे तुम्ही लढीवाळ होणारे. ही वारी कुठल्या साध्या सुद्धा माणसानं चालू केली नाही. ही वारी कुणी चालू केली? जो जगाचा मालक आहे, जो जगाची वारी चालवणार आहे त्यानं ही जर वारी चालू केली असेल तर जो जगाचा भार वाहून नेणार आहे त्यानं ही वारी चालू केली. म्हणून काय कर बाबा, तुला जसं आवडतंय ना तसं तो अजिबात करू नको. लोकांना जसं आवडतंय ना तसं तो अजिबात करू नको. तुला देवाला जे आवडेल ते तुला, तू जर तुझ्या मनाने मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. तू जर तुझ्या मनाने परमार्थ करायला लागला ना तर तो परमार्थ देवाला आवडणार नाही नाही नाही. तू जर निष्ठा परमार्थ, तू जर निष्ठा सोडली आणि निष्ठीचा परमार्थ जर केला ना तर तो देवाला आवडणार नाही 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 नाही. मग तू जर लोकांना आवडेल असा परमार्थ केला ना तर तोही देवाला आवडणार नाही. तुला जर मी देवाचा आवडता व्हावं असं जर वाटत असेल तर तुला भगवंताला जसं आवडेल पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता या ज्ञाप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या पतीला जसं आवडेल त्या पद्धतीनं एखाद्या पत्नीनं साज शृंगार करावा. त्या पद्धतीने बाबा तुझी भक्ती भगवंताला आवडावी असं जर वाटत असेल ना तर त्याला जशी भक्ती आवडते ना तशी भक्ती कर. मग त्याला त्याच्या भक्तीपेक्षा सुद्धा काय आवडतं माहितीये? त्याच्या भक्ताची भक्ती केलेली आवडते. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची वारी का करायची एक बोलू. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत विचार केला. प्रकृतीची मोडतोड म्हणजे माऊलीत. प्रकृतीची मोडतोड म्हणजे माऊली. माऊलींनी काय केलं नाही? निर्जीव भिंती चालवलीच की. चालविली निर्जीव भिंती हरली सांग याची भ्रांती. निर्जीव भिंती चालवली, प्रकृतीच्या विरोधात आहे का नाही? बरोबर बरोबर. मग माणसाचं कल्याण होणार का नाही? होणार. निर्जीव भिंत प्रकृतीची मोडतो. निर्जीव भिंत चालत नाही पण चालवून दाखवली. रेडा एवढा निर्बुद्ध प्राणी की तो जर एखाद्या रस्त्यावरती थांबला आणि त्या रस्त्याचं नियंत्रण करणारा एखादा परिवहन मंत्री जरी त्या रस्त्यावरून आला तरी तो बाजूला व्हायला रेडी होत नाही. असा रेडा तो निर्बुद्ध आहे. असा रेडा अशा निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. निर्जीव असणारी भिंत माऊलींनी चालवली, निर्बुद्ध असणारा रेडा माऊलींनी बोलायला लावला. महाराज जित मेले माणूस जित उठविले. सच्चिदानंद महाराजांची प्रेतयात्रा निघाली होती. अंत्यसंस्कारांच्या वेळी मेलेला माणूस आजपर्यंत प्रकृतीत कधी जिवंत झाला नव्हता. माऊलींनी हात मस्तकावर ठेवला आणि उठा म्हटल्याबरोबर मेलेला माणूस उठला आणि सच्चिदानंद बाबा आदरू लेखके झाला. एवढंच काय वो, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. फक्त दृष्टी टाकली, देह पालटून टाकला. प्रकृतीची मोडतोड म्हणजे माऊली. मग जे माऊली दगडाला उपदेश करू शकतात दगडाचा उद्धार होऊ शकतो. जे माऊली निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याला उपदेश करू शकतात, त्याच्यावर कृपा करू शकतात, त्याचा उद्धार होऊ शकतो. जे माऊली मेलेल्या माणसावर कृपा करू शकतात ते सच्चिदानंद बाबा आदरू लेखके झाला हे होऊ शकतं. आणि मग तुम्ही आम्ही तर जिवंत माणसं आहेत ना, मग या माऊलींची कृपा तुमच्या आमच्यावर व्हावी असं जर वाटत असेल ना तर काय करावं लागेल? आम्हाला कार्तिकीची आळंदीची वारीच करावी लागेल. फक्त कार्तिकीचीच करायची नाही असं नाही बरं का, पंढरपूरची करावी लागेल, सकल संतांची वारी करावी लागेल. तर तुमच्या आयुष्याची वारी ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज
तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आ बोली रे देवा करा क्षमा पराध महाराज तुम्ही आ नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय